बोलू का मी? बोला ना पद्माताई, त्यात काय विचारायचं आहे? सगळ्यांना चान्स मिळाला तर तुम्ही पण बोला. काय बोलते माहित नाही आता. हे पा, मला काही कोणाले याच्यात कोणाचं मन दुखवायचं नाही आहे, पण मी आता सत्य सांगत आहे, तर ऐका. सत्य आपल्यातलं नाही आहे, पण शांता काकूच्या माहितीसाठी आहे. माहितीसाठी कायचं सत्य आहे बाबा? सांग मग पटकन. मन अधीर होऊन गेलं. हे पा शांता काकू, तुम्हाला मी सांगतो का तुम्ही दिन्याच्या बाबावर थोडंसं लक्ष ठेवा. शाळेत जे नवीन मॅडम आली आहे ना, ते दिन्याच्या बाबाच्या आजूबाजूला खूप फिरते. आजूबाजूने फिरते म्हणजे काय प्रदक्षिणा मारते का? हे पहा, तुम्ही मजाकीवर रस्ते नेता म्हणून मला आवडत नाही. मी त्या दिवशी शाळेत गेली चहा घेऊन, तर हे म्हणे का 2 कप कॉफी लागते, तर मग 2 कप कॉफीनं चहा घेऊन गेली. काहून का शाळेतला चपराशी नव्हता, तर चपराशी ते चहा घ्यायले. मला सांगा, दिन्याचे बाबा कधी घरी कॉफी पिते का? नाही, कॉफी नाही पेत, त्याला चहाच आवडते. तो हातचा चांगला कडक. मग मी 2 कप कॉफी नेली. तिथं ते 2 जण बाहेरून चहा पिऊन आले होते. आले बा, जाऊ द्या, शाळेतला आहे, वेळ झालता चहा प्यायला नेऊन द्याले. तर मग मी म्हटलं कॉफी कोण पेते? तर ते मॅडम म्हणे मी पेतो, आणि 1 कप कॉफी हे महादेव सर पेते. याले हे म्हणे आजकाल कॉफी पेते म्हणे महादेव सर. झाली असेल इच्छा तर पेली असन. तुम्हाला वाटते मजा, ते मॅडम खूप चालू आहे. मला काही तुमचं वाईट नाही आहे का? तुम्हाला वाटन का मी तुमच्याविषयी हे फैलवून राहिली सगळ्याच्या समोर? पण तुमचं लक्ष ठेवण्याचं काम आहे. नवीन नवीन मॅडम आहे, पाहाले गोरी पान चिठ्ठी आहे, म्हणून म्हणतो थोडंसं लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हीच म्हणलं ना मगाशी का मन उदास होतं, तिने मला दिन्याची आजी वे का म्हटलं. मग किती चालू बाई आहे ते, म्हणून थोडंसं लक्ष ठेवायचं. आणि माहिती आहे का एक गोष्ट आणखीन, दिन्याचे बाबा तिची स्कूटी आणते रे, झाली आहे खराब म्हणते, शाळेतच पडली आहे. तर दिन्याचे बाबा तिले नेऊन देते दररोज, 2-3 दिवस झाले नेऊन देते. आणि त्या दिवशी म्हणे ते घ्यायला येते म्हणे. पण दिन्याचे बाबा म्हणे तुला मी केव्हा घ्यायला आलो? तर माहीत नाही, असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली. आता तुम्ही याच्यावर मला काही बी म्हणा, मी माही काहीतरी बा तुम्हाला म्हणजे लपवायचं नव्हतं म्हणून मी सांगितलं. नाही तर म्हणले सुनीता, चंदा सगळ्याजणी म्हणे सांगू नको. हो सुनीता, तुला काय सांगू नको म्हटलं? काही नाही जी, हेच पद्मानं आम्हाला सांगितलं असं, तर मी म्हटलं शाळेत सगळेच मास्तर राहते, काय चाहून खरं बा असं होय. पद्मा, तुला मला सांगितल्याबद्दल मी आभारी आहे, पण मी पाहून घेईन. तू काही आता एवढं लक्ष नको घालत जाऊ. सांगितल्याबद्दल थँक्यू. मला काही तुम्ही थँक्यू नका म्हणू, काही मला थँक्यूची हे नाही, अपेक्षा नाही आहे, पण मी तुम्हाला हुशार करून राहिली. हो बरं झालं केली हुशार तर. पण बाई मला एक सांग, का शाळेत आणखीन मॅडम येईन, कोणी चहा पिईल, कोणी नेऊन दिलं, याच्यात तर मदत झाली, मग काय झालं? असं काही पाहून नाही सांगावं कोणाला काही. हे पहा, मला वाटलंच तुम्ही सगळेजण मला म्हणाल. आता तुम्ही म्हणून राहिल्या, साऱ्याच्या मनात बी तसंच असन, पण मी हुशारकी म्हणून सांगितलं तुम्हाला, काही बदनामी नाही केली. बरोबर आहे तुझं. आता बस झालं सांगून? हो जाऊ द्या मग. ते चालतं का मग रेन कॅम्पिंगला? आपण हिवाळ्यात गेलतो, किती मजा आलती. पण चालशील कुठं छाया? कुठं? त्या मागच्या जंगलात? मी नाही येणार बा. चाल जा ना पद्मा वहिनी, काही आणखीन भेटन तर तुम्हाला भेटते बा काही बी. मजाक नको करू चंदा, खूप भेव लागते. हा म्हणणं ऐकांत होऊ दे नागपंचमी, मग नागपंचमी झाल्यावर पाणीही कमी होते, मग पाहू आपण. हो का, मग होऊ दे नागपंचमी. चला, झाला ना कार्यक्रम, चला घरी आपापल्या, आता लय वेळ झाला. चल रीता, चला, कार्यक्रम चांगला झाला ना? भजे गिजे आवडले ना सगळ्याला? हो, खूप आवडले. आता रात्री पोटात पहा कोणता कार्यक्रम करते ते भजे तर, आणि बाकीचं खाणं बी. चला मग. काल पद्मानं म्हणलेलं, रात्री झोप नाही आली मला ह्या गोष्टीनं, पण पद्माच्या तोंडातून असं निघणं म्हणजे गावभर फालतूची बदनामी करण पद्मा. यायले म्हणू का मी का त्या मॅडमपासून दूर राहत जा? काय करणार काय आहे, याच्यावर तर मला विश्वास आहे.
पण पद्मावर नाही आहे. पद्मा काय कोणाची काय सांगन. तिनं मला आज जरी म्हणलं काय मी कोणाला काही सांगत नाही, मी तुम्हाला हे करायले हे म्हटलं, तरी पण विचार करणारी गोष्ट आहे का. म्हणू का यायले का मॅडमपासून दूर राहत जा. पण मलाच म्हणून तर विश्वास नाही का, काहीही बोलतं का तू. जाऊ दे, शांत राहू दे. मला वाटलं तू उठशील नाही आज 9-10 वाजेपर्यंत. तू तर सकाळीच उठली. मी फिरायला गेलो तर झोपली होती. किती रात्री झोपन तर जाग आपल्या टाईमवरच येते. कसा झाला कालचा तुमचा कार्यक्रम? कार्यक्रम काय पाहायचा आमचा मस्तच झाला. ते रीता पाटील काकाजीची सून, तिनं मस्त नवीन नवीन गेम सांगितले आम्हाला. ते गेम झाले. कोणते गेम सांगितले? सांगितला होता काय म्हणते त्याले, ट्रू फॉल्स. तर तो गेम झाला. मग सगळ्याजणी बोललं का खरं खोटे? बोलल्या ना, सगळ्याच बोलल्या. असा गेम म्हणतो मी सगळ्यांना घरी खेळले पाहिजे हप्त्यातून एक दिवस, म्हणजे कोणी कोणापासून काही लपणारच नाही. काय काय कोण लपवलं काय? मला काय झालं, तुम्ही कोण काय काय करून राहिले. मी असंच म्हणून राहिली का खेळलं पाहिजे बा घरी. हो बरोबर आहे तुझं. मग खरंच कोणी खरं बोलन का? मग त्याची मर्जी. जाऊ तिथे कर चहा. करतो ना, चहा करतो. पण तू विचारत दिसून राहिली कोणतं? मी नाही मी कायचा विचार करू. आता रात्री झोप नाही झाली तर आता उठली ना बसली, करतो ना चहा. जा तुम्ही हात पाठवून. अरे अरे आठवण आली, तुम्ही चहा घ्यान का कॉफी घ्यान? तुला काय माहिती आहे मी कॉफी केव्हापासून पितो? मला माहिती आहे चांगला कडक चहा पाहिजे. नाही बदलली का बा म्हणतो, पसंत गिसन माणसाची पसंत बदलते कधी कधी. काही नको बोलू, जा चांगला चहा कर. जा हात पाठवून धुवा आणि चुली खाली थोडंसं इस्तू सरकून घे. जा तिकडे, मी चहा ठेवतो इकडे. हो हो जा. हे अशी कोण बोलली? कधी तर म्हणत नाही मला कॉफी पिता का आणि हे पिता का. इले तर माहिती आहे का मी चहाच पितो. काही ना काही पद्मानं लावली आहे याक. आता मी काय करू? पद्मानं काही ना काही सांगितलं इले. हे म्हणते ना गेम खेळलो ट्रू फॉलचा. हे शांती याच्यापूर्वीची वय असं वाटून राहिलं मला. सांगून देऊ का मी पूर्ण जे जे खरं खरं? ते हे मी माहीत होईल नेऊन दिलं. काय माहीत झालं काय माहीत, आता काही समजून नाही राहिलं. शांतीला पहिलेच खरं बोलणं आवडते. पाहतो 1-2 दिवस शांतीचा व्यवहार. दिन्या काय म्हणे रे ते नवीन मॅडम? ते आईले काय म्हणे काल? काय बी म्हणे, आजीसारखी दिसते म्हणे दिण्याची आई. तो खूप राग आलता पण मी चुपचाप होतो. तुला काय राग आलता? मॅडमचा चालता. आणखीन काय म्हणे? मला माहित का म्हणे, आणखीन काहीतरी म्हणे. तुम्ही मला काय विचारता, आईलेच विचारा ना. जा अभ्यास कर. दूध बिस्किट खाऊन घे ना. पेपर आहे मग. अटक चाचणी होणार आहे आता. हो करतो. दिने म्हणते रागाला काय बोलली ना काय नाही ते मॅडम.